तर सुप्रभात मित्रांनो, मी निखिल सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन. आजची हालत जरा बेकार आहे. आम्ही सरचूरमध्ये आहोत. इथे आम्ही अशा टेंटमध्ये राहतो आहे. तुम्हाला इकडे सगळे असे टेंटच मिळणार. सो अमेझिंग ॲडव्हेंचर होते. हा व्ह्यू जबरदस्त आहे, बट आज जरा असं आहे ना, हा व्ह्यू जबरदस्त आहे, बट राहायचे थोडे वांदे होते. आंघोळ वगैरे काय नाही 2 दिवस. ते थोडं हे होतं, दम लागतो, बट ते नॉर्मल आहे. सरचूमध्ये ऑक्सिजन लेवल थोडी कमी असते. सो आता आमचा प्लॅन आहे मनालीला जायचा आणि डायरेक्ट ब्रेकफास्ट करून गिअरअप करणार. बाकी काय पॅकिंग आम्ही अनपॅक केलं नाही. बेस लेअरमध्ये झोपलेलो. एवढी थंडी होती काल. मला थंडी लागते म्हणजे सगळ्यांना थंडी लागते, हे नक्की आहे. सो भेटू आता डायरेक्ट गाडीवर ब्रेकफास्ट केल्यावरती. तोपर्यंत बाय. बाईकवर आहे आणि परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तो जसं की मी मागाशी म्हटलं, आजचा स्टॉप मनाली असणार आहे. बारालाचला पास करून आपल्याला मनालीच्या साईडला जायचं आहे. 2-3 वॉटर क्रॉसिंग असणार आहे, पण आज काय रेन लायनर गिअर काय नाही घातले. आता आधीच कपडे एवढे घाण झालेत. विचार चालला आहे माझा की मनालीला जॅकेट आणि रायडिंग पॅन्ट आणि बाकीचे जे 4-5 कपडे आहेत जे ते ड्राय क्लिनिंगला द्यायचे. बघू. बाईक वॉश करायचं मन नाही आहे, पण काय आहे, एवढी माती बसली ना त्याच्यामध्ये की आवाज येतो आहे. आणि मला म्हणजे ब्रेक पॅड्समधून आवाज येतो आहे, शॉक ॲब्झॉर्बर्समधून आवाज येतो आहे. सो मला ते खराब नाही करायचं. सो बहुतेक मी मनालीला बाईक धुईन. बाकी थोडंसं वाटतं आहे की घराची आठवण खूप येते. घरी जायचंच आहे, पण इथनं पण निघताना असं थोडं वाटतं आहे, इमोशनल होतं आहे थोडं. बट ठीक आहे, परत कधी ना कधीतरी येऊ. सारचू, आय डाऊट सारचूला मी. सारचूचं म्हणजे हे टेंट्समध्ये राहणं एक्सपिरियन्स वेगळं असतं, बट सवय नव्हती. आणि ह्या 4 दिवसात ना खूप काय काय शिकायला मिळालं. मी तुमच्याबरोबर परत एकदा बाईक स्टार्ट झाले की बोलीनच. आता लाईनअप होतो आपला. गणपती बाप्पा मोरया. चला. राईड स्टार्ट झालेली आहे आता. मगाशी मी बोलत होतो ना, या ट्रिपमध्ये मला खूप काय काय शिकायला मिळालं. ते मेनली म्हणजे बिना नेटवर्कचं कसं राहायचं. आपल्याला एवढी सवय झालेली असते नेटवर्कची की सारखं मोबाईल पाहिजेच हातात. बट या 4 दिवसात आमच्याकडे नेटवर्क फक्त घरी पोचलो आहे एवढं सांगण्यापुरतं होतं. आपण जे आपल्या शहरात लाईफ जगतो आणि जे इकडची जी लोकं जगतात त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तरी पण इकडे सिव्हिलायझेशन आहे, लोक राहतात. हे बघून जरा आश्चर्यच वाटतं, कारण नेटवर्क बिलकुल नाही. आणि आपल्या आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये नेटवर्क हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आपलं सगळं अर्धी लाईफमध्ये जर दिवसभर नेटवर्क नसेल ना तर आपली अर्ध्यापेक्षा जास्त कामं होणारच नाहीत. पण इकडे ते लोक ते नसून सगळं मॅनेज करतात. सो त्यांना हॅट्स ऑफ. आणि मेन तसं बघायला गेलं तर इकडे मेन त्यांचा सीझन असतो तो हाच आपला मे टू जुलै वगैरे, कारण इकडे पाऊस लेट सुरू होतो. आणि टुरिझमवरतीच तर त्यांचा मेन रेव्हेन्यू असतो. सो बट येस, कसं राहिलं ते आम्हाला माहिती. 4 दिवस काय नाही. आणि बाय द वे, काल तर नेटवर्कची खूप गरज होती, कारण आपली इंडियाची फायनल होती. आणि आज सकाळी आम्हाला यांच्याकडनंच कळालं, कॅम्पवाल्यांकडनं, की इंडिया वर्ल्ड कप जिंकले. सो फायनली रोहित शर्माच्या कॅप्टन्सी अंडर एक वर्ल्ड कप आलेला आहे. येस, इंडिया जिंकली. त्याचं एक सकाळी चांगली बातमी मिळाली. मग अजून मूड खुश झाला. आणि आज आमची राईड आहे ऑलमोस्ट किती 160-180 किलोमीटर्स. सो आम्ही टार्गेट केलं तिकडे पोचायचं 2:30पर्यंत. आज बहुतेक सगळं ड्राय क्लिनिंगला द्यायचं मन करतं. काही काम नाही करायचं आणि नुसतं मनाली एक्सप्लोअर करायचं. जा बाबा जा. हे KTM वाले, त्यांना मागे राहिलेलं परवडत नाही. हे आपले निक्सन भाऊ, त्यांची आहे ड्यूक 390 जी नवीन आता लॉन्च झाली आहे ती. आणि बाय द वे ते आहेत काय बोलतात ते ट्रॅकवरचे रेसर आहेत. सो त्यांच्यासाठी पण हे ॲडव्हेंचर एक ह्या बाईकवरती त्यांना पण हॅट्स ऑफ आहे, कारण ती बाईक बनली आहे असे प्लेन टार्मॅक रोड्स आणि हायवेसाठी. त्यांनी त्याच्यात पँगॉंगसारखे
हार्लेसारखे ऑफ रोड्स गेलेत. सो हॅट्स ऑफ टू हिम. बाकी मस्त चालले. खरं सांगू घरी जायची एक्साइटमेंट आता जास्त आहे. कधी असं पोचताचं झालं आहे. पण खूप लोक काय करणार आहेत, चंदीगडवरनं बाईक ट्रान्सपोर्ट करून जाणार आहेत. बट मी नाही कसं करणार. मी सगळंच पूर्ण राईड कंप्लीट करणार आहे मुंबई लडाख मुंबई. कारण ते एक बोलतात ना वेगळं माइलस्टोन आहे. कारण लाईफमध्ये एकदा तरी मुंबई लडाख मुंबई केले ना. तर ह्यापुढे कधी मी स्पीटी वगैरे केली तर आय थिंक बाईक ट्रान्सपोर्ट करेन मी. बट ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असा आहे की बाईक डॅमेज होऊन जाते. आता विनायक सरांनी त्यांनी बाईक ट्रान्सपोर्ट केली, त्यांना डेंट आला गाडीला. त्याच्यानंतर परत विन्सेंट म्हणून आहे, त्यांनी बाईक ट्रान्सपोर्ट केलेली चंदीगडपर्यंत, त्यांना डेंट आला. सो आणि मला माझ्या बाईकला काय झालेलं आवडत नाही. बाईकच्या बाबतीत जरा हे मी काय बोलतात काहीतरी बोलतात आता मला वर्ड सुचत नाही. बट त्याला काय झालेलं मला आवडत नाही. थोडं तरी काय झालं तरी मला आणि माझ्या भावाला दोघांना एवढं टेन्शन येतं ना. बाकी मजेत. आता आहे एक्साइटमेंट. मनाली आता लास्ट स्पॉट असणार जिथे आपल्याला डोंगर दिसणार आहेत. नंतर फायनली आपण माउंटन्स एक्झिट करून आपल्या मुंबईच्या समुद्राकडे वळणार आहोत. बाय द वे व्लॉग्स आवडले तर नक्की लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब पण करा. फक्त बघून सोडू नका. बट आणि काय सजेशन असतील तुमचे, मी काय इम्प्रूव्हमेंट्स करावे किंवा काय वेगळं इक्विपमेंट घेऊन ट्राय करावं तर नक्की सजेस्ट करा. मला जर ते जमलं तर मी नक्की ट्राय करीन ते. सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. कारण तसंच इम्प्रूव्ह होत जातो माणूस. जे पण बायकर्स आहेत जे माझा व्हिडिओ बघतात, ज्यांनी लेह लडाख केलं नाही आहे, प्लीज एकदा नक्की प्लॅन करा लाईफमध्ये. कारण ही जी जर्नी आहे, ही जे 21 डेजची राईड आहे जी मी ड्युटरसोबत करतो आहे, ह्याच्यामध्ये खूप काय काय नवीन शिकायला मिळालं आहे. नॉट ओन्ली ऑफ द बाईक बट ॲज अ पर्सन पण आपण डेव्हलप होतो ह्याच्यामध्ये. सो नक्की एकदा प्लॅन करा. बरे तुम्ही ड्युटरसोबत करा किंवा कोणतं दुसरं किंवा रायडिंग ग्रुपसोबत करा किंवा तुम्ही सोलो करा. सोलो केलं तर तुम्हाला वेगळा एक्सपिरियन्स येईल, ग्रुप रायडिंगसोबत वेगळा एक्सपिरियन्स येईल. बट एकदा तरी ही राईड केली पाहिजे लेह लडाखची. अकरा किलोमीटर आहे. त्याच्यानंतर केलॉंग थ्रू जाणार आम्ही 86 किलोमीटर्स. बहुतेक केलॉंगला पेट्रोल पंप असतो, तिथे पेट्रोलचा रिफ्युलिंग हॉल्ट असतात. ओ माय गॉड व्ह्यू. जर ड्रोन असता ना माझ्याकडे तर अजून व्लॉगला एकदम क्वालिटी कॉन्टेंट मिळाला असता. बट ड्रोनला इन्व्हेस्ट करणं जरा मला जमत नव्हतं. आणि कसं आहे, इकडे खूप साऱ्या जागे ना नो फ्लाय झोन आहे. सो ते परमिशन्स वगैरे ते सगळं रिसर्च करण्यासाठी माझ्याकडे वेळ पण नव्हता, कुठे उडवू शकतो कुठे नाही. म्हणून मी ड्रोनचा इन्व्हेस्टमेंट थांबवलं या ट्रिपसाठी. बट थोडंसं ते वाटतं की ड्रोन असला असताना अजून मजा आली असते व्हिडिओ शूटिंग करायला. ठीक आहे, नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्कीच ट्राय करेन ड्रोन विकत घ्यायचा. आणि जसं की मी सांगितलं, यूट्यूब जस्ट मी एक हॉबीसाठी ओपन केलं आहे. जे मी ट्रॅव्हल करतो ते व्हिडिओज टाकण्यासाठी. असं काय माझं हेम नाही की मला सबस्क्रायबर्स एवढेच पाहिजे की मला रेव्हेन्यू जनरेट करायचं एम आहे याच्यातनं, असं काय नाही आहे. सो तेवढ्या याच्यासाठी जरा ड्रोनमध्ये 85,000 घालणं मला जरा वर्थ नाही वाटलं, म्हणून मी ड्रोन घेतला ना. आणि तसंही आमचा जो राही ग्रुप आहे त्याच्यामध्ये संजय सर आहेत त्यांच्या, किंवा संजय सरांकडे ड्रोन आहे ते. संजय सरांकडे ड्रोन आहे. सो ते त्यांचे व्हिडिओज आम्ही वापरतो. बाय द वे कोकण राईडमध्ये जेवढे पण ड्रोन शॉट्स होते ना ते सगळे संजय सरांनी घेतलेले.
कडक आहेस ना थोडा. सो अजून आम्ही इथे थोडा वेळ थांबलोय, फोटो बिटो काढले. अरे अशी घाण करत जाऊ नका यार. वरती बाटली कशा टाकल्या, तिथं कुरकुऱ्याचं पॅकेट टाकलंय, इथं मध्ये काहीतरी स्टीलचं टाकलंय, वरती कचरा. हे नाही करायचं यार, चुकीचं आहे. आपण जपलं पाहिजे. कचरा टाकत जाऊ नका. हे आपले टुरिस्ट स्पॉट आहेत बाहेरच्या. आता जिथे आम्ही सारचूला थांबलेलो तिकडे नाही म्हटलं तरी 15-20 फॉरेनर्स होते. ते जेव्हा अशा लोकेशनला येतात तेव्हा ही इम्प्रेशन घेऊन जायला नको की आपल्याला एवढं काय काय दिलं पण हे लोक इंडियन्स कदर करत नाही आहेत. सो प्लीज असा कचरा टाकत जाऊ नका. काय काय फक्त गाडीत किंवा बॅगेत ठेवायचं आणि तुम्ही जाऊन डस्टबिनवर टाकायचं, बस एवढंच काम आहे. आणि कचरा कसा तुम्ही त्याच्यातून खाल्लं आहे. सो प्लीज नेक्स्ट टाईमपासून जर तुम्ही अशा जागी येत असाल तर जरा परिसर मेंटेन ठेवा. ऑफरोड ऑफरोड ऑफरोड. हे एवढं सुंदर दृश्य बघतोय पुढे आणि त्याच्यानंतर इकडचा कचरा बघतोय तर ते बरोबर नाही वाटत बघायला. आणि जर तुम्हाला असं आपल्या पुढचे येणारे जनरेशन्सना पण हे सुख अनुभवायचं असेल तर याची काळजी पण आपल्यालाच घ्यावी लागणार. आजसाठी ज्ञान खूप झालं. परत येऊया रायडिंग मोडमध्ये. ही मला वाटतं ना ही मधली ही नदी असावी जी पूर्ण फ्रोज झाली आहे स्नो पडून. मला लेह लडाखपेक्षा जास्त स्नो माउंटन्स तिकडे बघायला भेटतात आपल्या मनाली रोडला, म्हणजे हिमाचलमध्ये. बस झालं यार ऑफ रोड. कंटाळा आला मला ऑफ रोडचा. टॉप बॉक्स नसताना मागे तर मग काय झप 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 नेली असते गाडी. टॉप बॉक्समध्ये राहावं लागतं मागे. पास क्रॉस केला ना तोच बारालाचला पास होता. कारण कुठे असं मला टॉमस्टोन नाही मिळाला जिथे माइलस्टोन नाही मिळाला जिथे लिहिलेलं की बारालाचला पास सो ॲल्टिट्यूड वगैरे. जसं खारदुंगला आला होतं, फुटूला आला होतं, उमलिंगला आला होतं. उमलिंगला मी त्याला उमिंगला घालायचो पण ते उमलिंगला आहे. उमलिंगला यार काय व्ह्यू आहे. आमचा हॉल्ट असणार आहे डारच्याला. बट हे व्ह्यू काय सुटतच नाही बाबा इथून. मी किती वेळा बोलतो यार हे रेकॉर्ड केलं तर राहू दे, हे रेकॉर्ड केलं राहू दे, पण दर टर्नला वाटतं ना यार रेकॉर्ड केलं पाहिजे. तसंच चाललं आहे माझं सगळं रेकॉर्ड करत सुटलं. आता व्लॉग कितीचा बनवणार काय बनवणार काहीही आयडिया नाही मला. बायकर्स कुठे आहेत काय माहीत नाही. पुढे विनायक आहेत माझ्या. बाकीच्या बायकर्स कुठे आहेत ते शोधावं लागेल बहुतेक.
हां तिथे थांबल्यात, तिथे उधर आहे. हो फायनली. सो वी आर फायनली एंटरिंग प्रोजेक्ट दीपक. वेलकम्स यू टू चंद्रा ब्रिज. ब्रिजचं नाव चंद्रा आहे. क्या बात आहे. आजकाल ब्रिजची नावं चांगली ठेवायला लागली आहेत आणि लोक स्वतःच्या पोरांची नावं भलतीच ठेवायला लागली आहेत. हो हो मित्रांनो, आता आपण आहे अटल टनल जवळ. पुढचा व्ह्यू बघ. सो आता परत बाईकवरती भेटू. तिकडनं जास्त लांब नाही, थोडंच आहे, 33 किलोमीटर्स. ठीक आहे. ओके. सो फायनली आपण अटल टनल एंटर करत आहोत. लेट्स गो. एक्साइटेड. नमस्कार मित्रांनो, काल आम्ही मनालीला पोचलो. मी आज जास्त काय शूट नाही केलं, फुल डे रेस्ट केला. सो कालचा व्लॉग मी एंड नव्हता केला, सो तो आता एंड करतो आहे. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो. आमचा आज जास्त काही केलं नाही मनालीमध्ये. नुसतं मॉल रोडला जाऊन आलो आणि तिथेच लंच केला आणि थोडीफार शॉपिंग केली घरच्यांसाठी. सो आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी निखिल सावंत रजा घेतो तुम्हा सर्वांची आजच्यासाठी या व्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय. सॉरी माझे थोडे केस खराब आहेत, पूर्ण दिवस झोपून काढला मी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सुप्रभात मित्रांनो, मी निखिल सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन. तर आज आमचा लास्टचा दिवस आहे सर्किट राईडचा. सो आज चंदीगडला जाणार आणि सर्किट राईड संपणार आणि तिकडनं मग आमचं रिटर्न जर्नी स्टार्ट होणार. तर अपडेट असं आहे की गाडीने थोडासा प्रॉब्लेम दिलेला आहे. फ्यूल पंप माझा थोडा लीक करतो आहे. तर आता कुलूच्या हायवेला आम्ही रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये थांबू थोडा वेळ, ते रिपेअर करू आणि मग पुढे निघू. तर आता भेटू राईड बाईकवरती डायरेक्ट. मी JD सोबत जाणार आहे. ठीक आहे, भेटू बाईकवरती. आता कपडा बांधून ठेवला आहे. ॲक्च्युली इथे हे काळं झालं आहे ना,
त्याच्यामुळे मला डाऊट आला हे कशामुळे झालं. तसं व्हायला नाही पाहिजे होतं, कारण कालच गाडी धुतली. आता बघू JD सोबत निघेन तेव्हा कळेल. रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये नक्की इशू काय छोटा मोठा असं. मी पेट्रोल पंप घालतो. मी सर्व्हिस सेंटरजवळ थांबणार आहे त्यांच्यासाठी. JD मागून येईल. यार लास्टच्या दिवशी असं नाही झालं पाहिजे होतं. मला तरी डाऊट होता थोडाफार, कारण कोल्ड स्टार्ट केली की पेट्रोलचा वास खूप यायचा. बट मला वाटलं यार तिथे टेम्परेचर तर 1-2 डिग्री असताना इंजिन फुल थंड झालं, त्यामुळे अशी गाडी पळते कोणाला डाऊट पण येणार नाही गाडीमध्ये काय इश्यू आहे. ते पण मी आज बघितलं म्हणून मला कळलं, नाहीतर मग नसतं कळलं. बट आता आहे तर करावं लागेल. आय होप जास्त खर्च नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि वॉरंटीमध्ये झालं तर अजून बेस्ट आहे. ओरिंगच गेली आहे फक्त, काहीतरी बोलतोय तो. यार देवा, असं नाही व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे आता काय. तर आपल्या इथं आता ओरिंगचा इश्यू सॉल्व करतो. ओरिंगचं तर हा व्ह्यू बघा, आणि त्याच्यानंतर हा व्ह्यू बघा. सो आपली आता ओरिंग चेंज होते. मी रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला आहोत. ओके, सो बेसिकली माझा तिथून फ्यूल पंप लीक होत होता. देखिए इसके अंदर एक कट लगा पड़ा है ये। अच्छा, ये कट का वजह से? जी। अच्छा अच्छा। एक्चुअली ना मैं राइड आने से पहले पूरा पंप चेंज किया था क्योंकि इशू हो रहा था मुझे। उन्होंने उस टाइम पे रिंग नया नहीं डाला हुआ, पुराने रिंग को ही डाला हुआ है। अच्छा, तो ये फूल के थोड़ा सा बड़ा हो जाता है। ओके, अभी इसको नया डालेंगे, देखिए वो फिक्स जाएगा। ओके ओके ठीक है। तो ये आपने अभी नया डाला? देखिए ये रिंग हमारा बिल्कुल प्रॉपर बैठ गया है। अच्छा, अब इसको फिट कर देंगे। और वो जो दूसरा नट जो लूज हुआ है ना वो सिर्फ टाइट कर दो। तो आपला फ्यूल पंप लीक होत होता, तर ह्या सरांनी आम्हाला लगेच अर्ध्या तासाच्या आत सर्विस प्रोवाइड केली। सो थैंक यू सर। आपका नाम? राकेश। और वो जूनियर ने हेल्प किया वो? नाम है मोनू सागर जी। कौन सा? मोनू सागर। तो ये कुल्लू का रॉयल एनफील्ड सर, या सो कुल्लू, हॅट्स ऑफ टू कुल्लू रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर। आपली गाडी आता बरोबर झालेली आहे ना। सो आता आपण निघणार आहोत, तर डायरेक्ट गाडीवर भेटूया। ॲक्च्युली काय झालेलं, फ्यूल पंप मी जेव्हा चेंज केलेला तेव्हा बहुतेक त्यांनी रिंग जुनी टाकलेली का ते टाकताना रिंग तुटलेली ते काय माहीत नाही, बट त्याच्यामुळे माझा फ्यूल पंप लीक होत होता। आणि जर ते सायलेन्सरवर कंटिन्यूस पडत राहिलं असतं तर आग लागायची चान्सेस होते। सो माझं सकाळी लक्ष गेलं म्हणून बरं झालं। आय थिंक ना ते खूप दिवसापासून लीक झालं आहे की लडाखमध्ये ऑफ रोड करतोय का त्याच्यामुळे लीक झालं आहे का आयडिया नाही,
बट लीक तर झालं ते. जेडी कुठे राहिला? ठीक आहे. सो हॅट्स ऑफ टू कुलू रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर. त्यांनी मी आलो, त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी मला मोजून अर्धा तासात त्यांनी सगळा माझा इश्यू सॉल्व केला. आणि शेवटी अर्ध्या तासानंतर आय एम बॅक ऑन रोड. 10:30ला गेलेलो, 11:05ला मी रोडवरती आहे. ते सर्व्हिस केलं मी, त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी. सो त्याच्यात त्यांची नावं पण मेन्शन आहेत. अँड हॅट्स ऑफ टू जेडी, थँक्यू थांबल्याबद्दल. नाहीतर मग आज माझे गेमच होते. हे दादा मला जाऊ दे. आणि पोचतं आहे म्हणजे अजून 5 मिनटं, 600 मीटर. बट येस, फायनली चंदीगड रायडरसाठी राईड आज कंप्लीट होते. त्यांनी म्हणजे जी आमची सर्किट राईड होती चंदीगड लडाख चंदीगड, ती कंप्लीट होते. बट जे मुंबईला येणार आहेत त्यांच्यासाठी अजून 3-4 दिवस राईड चालू राहणार आहे. सो बेसिकली जसं मी सांगितलं तुम्हाला मगाशी की मी विचार करते हे 3 दिवस व्लॉग नाही करायचे, कारण काय दाखवण्यासारखं नाही. आज पण काय दाखवण्यासारखं नव्हतं, म्हणून हा व्लॉग बहुतेक छोटा होईल. सो मी काय करेन, मी ट्राय करेन संध्याकाळचं जे सेलिब्रेशन आहे ते रेकॉर्ड करायचं. आणि प्लस मी जे बोललो आहे की डोंबिवलीला पोचल्यावर मी घरच्यांना खाली बोलवणार आहे, सो ते एक रेकॉर्ड करेन आणि बघीन मग ह्याच व्लॉगमध्ये मी मर्ज करून टाकेन ते. ओके, आता स्टेवर थोड्याच वेळात पोचू, जास्त लांब नाही. हा टर्न मारला की आमचा स्टे आहे. सो बरेचसे रायडर आता उद्यापासून आपल्यासोबत नसणार, जसे की रोहन, संदीप सर, निक्सन, विन्सेंट, प्रतीक. हा प्रतीक आहे, ह्याचा पण चॅनल आहे ऑन राईड विथ प्रतीक. प्लीज जर सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला. सो आता डायरेक्ट स्टेवर जाऊनच भेटू. हा टर्न मारला कीच आमचा स्टे आहे. फायनली कम्प्लीटेड. रिलायंड, आपका डायलॉग. नहीं, आपका डायलॉग बोलो. Tomorrow is a new day. Tomorrow is a new day. Every day is a. हमारे 3 दिन बाकी है. सो फायनली सर्किट कंप्लीट झालेलं आहे. वरून कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली डन. कसा होता एक्सपिरियन्स? आणि तो आला एक्सपिरियन्स चला भेटू थोड्या वेळात. ओके, तर मित्रांनो ॲक्च्युली मी मागचाच व्लॉग कंटिन्यू करणार आहे बोललेलो. सो हे जे आता माझे रिटर्नचे 3 दिवस आहेत, सो ते मी जास्त शूट नाही केलं. काल तर मला बिलकुल नाही. काल ॲक्च्युली आम्ही तारीख होती कालची, 1 मिनटं. हां, सो 3 जुलैपासून आमची रिटर्न जर्नी चालू झाली. तो काल आम्ही होतो जयपूरला मी बिलकुल काय शूट नाही केलं चंदीगड टू जयपूर, कारण एवढा पाऊस पडत होता. तर माझ्या टॉप बॉक्समध्ये पण पाणी गेलेलं. सो मी रिस्क घेतली नाही शूट करायची. आणि इवन आज पण एवढं काय दाखवण्यासारखं नाही. तोच हायवे होता, सगळं सेम हायवेज, काय दाखवण्यासारखं नाही. सो मी आजही काय शूट नाही केलं. मी थोडंसं प्लॅन करतो आहे वडोदरा टू मुंबई शूट करायचं, कारण तो लास्ट लेग असणार आहे आपल्या पूर्ण लडाख राईडचा. आणि मी म्हणजे मी जसं डिस्कस केलेलं आहे की फॅमिलीला खाली बोलवणार आहे थोडंफार जरा ड्रॅमॅटिक शूट करायला. सो ड्रॅमॅटिक तर होणार नाही, बट नॉर्मली, कारण एक
मोठी मुंबई लडाख मुंबई करणं हे एक आपलं त्याचं एक माइलस्टोन आहे. सो ते करण्यासाठी मी बहुतेक त्यांना बोलवेन. बट व घरून अशी न्यूज येते की वरोरातून म्हणजे मुंबईला एवढा पाऊस पडतो आणि इवन राजस्थानला काल एवढा पाऊस पडला आहे. सो मुंबईचा पाऊस तर अनएक्सपेक्टेड असणार आहे. ट्राय करतो मी शूट करायचं, बट जे आता जसं होईल तसं बघू. बाकी ट्रिप बेस्ट चालली आहे. अजून आज आम्ही आता उदयपूरला आणि सुप्रभात मंडळी. मी निखिल चव्हाण पुन्हा एकदा स्वागत ते जाऊ. तर आज शेवटी लास्ट डे आहे आमच्या लडाख राईडचा. आज आम्ही जाणार आहोत मुंबईला. 390 किलोमीटर समथिंग आहे. संध्याकाळी 6-7पर्यंत ठाण्याला पोचू. तिकडनं माझं घर समवट अराऊंड 1.5 आवर आहे. तर फायनली लडाख राईड आज कंप्लीट होते. एक्साइटमेंट पण आहे आणि थोडंसं वाईट पण वाटतं, कारण 21 डेज सगळे एकत्र होते आणि आज सगळे आपापल्या घरी परतणार आहेत. बट फायनली आम्ही सक्सेसफुली लडाख राईड कंप्लीट करत आहोत. तर आता आवरलं आहे सगळं. बाईक लगेच सगळं बाईकवरती लोड करणार आणि ब्रेकफास्ट करून निघणार. तर भेटू आपण आज बाईकवर. आज थोडंफार ब्लॉग करीन रिटर्न जर्नी. पाऊस नसला पाहिजे. पाऊस असला तर मग मला कॅमेरा परत माझ्या पाऊचमध्ये टाकायला लागणार. होपफुली पाऊस नसणार. सो भेटू बाईकवरती डायरेक्ट. हे नाही टाकायचं ब्लॉगमध्ये. 1, 2, 3. उमिंगला नंतर काय टफ वाटतं तर बाईकवर चढायचं लगेच सोबत. चला चल नीट जा. आम्ही पण नीट जातो. सो आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला फायनली. बॅग थोडी मला हे वाटते, बट आता ठीक आहे, लावली आहे मी कशी तरी. माझ्यासोबत सध्या आहे ओंकार, वरुण आणि जेडी वगैरे नाश्ता बिष्टा करून सगळं मागून येते. सगळं पुढे छान करतो. पाऊस आलं. सो अनफॉर्च्युनेटली कॅमेरा परत आताच ठेवायला लागणार आहे. काय करू नाही शकत त्याला. सो एक काम करू, डायरेक्ट मुंबई पोचल्यावर ते तिकडे ऑन करतो. मंडळी जसं प्लॅन केलेलं आहे तसं मी आता डोंबिवलीला पोचलेलो आहे आणि फायनली माझी मुंबई लडाख मुंबई राईड कंप्लीट होते. जस्ट फॉर 5 मिनटं उरले. तर मी जसं डिसाईड केलेलं भावाला फोन करतो. मी कट करेन. राहुल ब्रो, I am at डोंबिवली बस डेपो. बस डेपो जवळ आहे. हा, डोंबिवली स्थानक बस डेपो. पटकन. हा, मी रेकॉर्डिंग चालू ठेवते बाई. चांगली करा. इनर गेट पासून घे आणि लँडस्केप मध्ये पाहिजे. आयफोन मध्ये. हा, लवकर उतर पटकन. बाय द वे, ही आपली जी राईड झाली आहे या अख्ख्या लडाख ट्रिपमध्ये मी एकदा पण पडलो नाही. 0 फॉल राईड आहे माझी. फर्स्ट एवढी मोठी लॉंग राईड आणि त्याच्यात 0 फॉल. ना वॉटर क्रॉसिंग, ना उभे खूप लोक उभे पण पडलेत.
खूप लोक चालवताना पडलेत, बट आपली गाडी एकदा पण पडलेली नाही आहे. क्या बात आहे, यासाठी एक शाबासकी आपल्या स्वतःला. काय सांगू, काय फिलिंग आहे. मी ॲक्च्युली महाराष्ट्र एंटर केलं तेव्हाच चालू केलेलं. मी तेव्हा पण एक डायलॉग पण बोललो, हिमालयाच्या डोंगरातून डायरेक्ट सह्याद्रीच्या खुशीत आलो आहे. कारण मस्त हिरवे गार डोंगर दिसत होते आणि आता महाराष्ट्रामध्ये पाऊस तर आधीपासूनच चालू झालेला, सो मस्त हिरवळ पसरलेली होती. मी तेव्हा स्टार्ट करणार, पण एवढा पाऊस ना आणि थांबायचे बिलकुल मन करत नव्हतं. मी तुम्हाला अजून एक सांगतो की मी गुजरातपासून वापीपासून फक्त 2-5 मिनटाचे हॉल्ट घेतले असतील हार्डली. नाहीतर मी पूर्ण वापी टू गुजरात कंटिन्यूस केले नॉनस्टॉप. मी वरुण आणि ओमकार तर भाई विमानच उडवत होता. आज कसली एक्साइटमेंट असते त्याचं त्याला माहिती, तो का थांबलाच नाही आमच्यासाठी. मग शेवटी मी आणि वरुणनीच कंटिन्यू केला. तो त्याला खारघरला जायचं होतं आणि मला डोंबिवलीला, सो आम्हाला एकच रोड दिसला, दाखवला मॅपने भिवंडी. सो आम्ही त्या रूटने आलो. रेकॉर्डिंग होते ना, नाही तर पोपट होतं इंडी 0 फॉलचं आता हे झालं असतं. बट खूप प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. आणि मला शब्द सुचत नाहीत इनफॅक्ट काय बोलू मी. कारण म्हणजे खरं सांगायचं गेलं तर माझे 2-3च मोठे राईड, 3 का 4 मोठे राईड झाले आहेत. एक 2 का 3 राहीसोबत झाले आहेत, 2 डिटोरसोबत झाले आहेत. सो एक गुहागर, ज्यांनी माझी फर्स्ट सगळ्यात मोठी लॉंग ट्रिप होती लाईफमधली. त्याच्यानंतर नेक्स्ट मी राहीवाल्यांसोबत गेलेलो हरिहरेश्वरला. त्याच्यानंतर मी राहीसोबतच गोवा केलेलो, कोकण क्रॉनिकल्स पूर्ण कोस्टल रूट. त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठी झेप घेतली, जे प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं, लेह लडाखचं. आणि लेह लडाखसोबत उमलिंगलाचं पण, कारण तो जगातला सगळ्यात मोठा वाहतुकीचा मार्ग आहे. त्याच्याहून वरती कोणता रोड नाही आहे. बनत आहेत, पण ते बनायला किती वर्ष अजून जातील माहीत नाही. पण हा उमिंगला, खारदुंगला, बारालाचला, त्याच्यानंतर झोजिला, हे सगळे पासेस मी कंप्लीट केले. आणि मेन म्हणजे मला नाही का त्रास झाला किंवा ते लोक जे माउंटन सिकनेस वगैरे बोलत होते ते नाही, किंवा कदाचित झालं असेल मला माहीत नाही. कारण एक्साइटमेंटच एवढी होती, त्याच्या पुढे आम्हाला काय रे. मी आणि ओंकार तर बाई खारदुंगला आणि उमलिंगला ना रेकमेंडेड 20 मिनटापेक्षा जास्त थांबायचं नाही. मी आणि ओमकार 30 ते 45 मिनटं तिथेच टाइमपास करतो. निघायचं मनच करत नव्हता आमचं. बट फायनली आम्ही लोकांनी उमलिंगला पास कॉन्कर केला, खारदुंगला पास कॉन्कर केला. अँड फायनली आता मी माझ्या घरी पोचतो आहे. म्हणजे आपलं मुंबई इज सक्सेसफुल विदाउट एनी इश्यू. गाडीला थोडेफार इश्यू झालेले, बट ते ठीक आहे, ते पार्ट आहे. काय राईडमध्ये गाडीला थोडं काय होतच राहतं, बट काय मेजर इश्यू नाही झाला. माझ्या गाडीने पण एक नंबर काम केलं आहे. हिच्यासाठी गिफ्ट म्हणजे आता 2-3 महिने नो राईड्स, नुसता आराम. बट लडाखने जे शिकवलं आहे, जो कॉन्फिडन्स दिला आहे ना, तो शब्दात व्यक्त नाही करता येतं. आता जस्ट 2 मिनटात माझ्या भावाला मी कॉल केलेलाच आहे, खाली येईल तो आणि आपला व्हिडिओ काढेल. Completed! Leh Ladakh!